कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत फुलराणी या कथेचा 5वा भाग. मागच्या भागात आपण पाहिलं की प्रचिती मुंबईला गेल्यानंतर सतत अजिंक्यविषयी बोलत असते आणि तिच्या आईवडिलांना संशय येतो की ही अजिंक्यच्या प्रेमात पडली की काय. तर ही कथा आता आपण पुढे ऐकूया. एक दिवस सकाळीच प्रचितीने अजिंक्यला फोन केला आणि म्हणाली, आज 10 वाजता न्यूज चॅनल बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. प्रचिती असं काय सरप्राईज देणार आहे हे अजिंक्यला काही कळालं नाही. त्याने ठीक आहे, नक्की बघतो असं म्हणत उत्तर दिलं. त्यालाही आता उत्सुकता लागली होतीच. पटापट आवरून तो शेताकडे चक्कर मारून आला आणि कधी एकदा 10 वाजतात याची उत्सुकतेने वाट बघू लागला. बघतो तर काय, प्रचितीने त्याची घेतलेली मुलाखत, त्याच्या शेतीचे, त्यातील विभिन्न प्रकारच्या फुलांचे व्हिडिओ, फोटो चक्क न्यूज चॅनलवर. त्याने आई आणि रेश्माला मोठ्याने हाक मारली. अजिंक्यला टीव्हीवर बघताच त्या दोघींनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. टीव्हीवर भरभरून होणारे कौतुक बघून अजिंक्यच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू वाहू लागले. त्याने लगेच प्रचितीला फोन केला. इकडे प्रचिती सुद्धा टीव्हीवर अजिंक्यला बघत होती. फोन वाजला तशीच फोन उचलत ती त्याला म्हणाली, काय मग, कसं वाटलं सरप्राईज? तुझ्या मेहनतीचं फळ आहे हे. अजिंक्य अश्रू आवरत म्हणाला, मी इतका ग्रेट नाहीये, पण तुझ्यामुळे आज चक्क मी टीव्हीवर, माझा तर विश्वासच बसत नाहीये. प्रचिती त्यावर म्हणाली, तुझ्याकडून आदर्श घेऊन इतरांनी सुद्धा असं वेगळं काही करावं. शेती करणे, गावात राहणे हा काही कमीपणा नाही, हे लोकांच्या लक्षात यावं म्हणून मी हे सगळं केलं. ही तुझी मुलाखत बघून तू कुणा ना कुणासाठी तरी नक्कीच प्रेरणास्थान असणार याची खात्री आहे मला. अजिंक्य त्यावर म्हणाला, थँक्यू प्रचिती, लव्ह यू. प्रचिती म्हणाली, काय म्हणालास? परत एकदा म्हण. इकडे आई आणि रेश्माच्या समोरच अजिंक्य प्रचितीला चक्क लव्ह यू म्हणाला बघून आई आणि रेश्मा त्याच्याकडे आश्चर्याने बघत होत्या. आई म्हणाल्या, अजा काय बोलतोय, आधी फोन ठेव बघू. अजिंक्यने प्रचितीला, सॉरी, भावनेच्या भरात बोलून गेलो चुकून, नंतर बोलतो, बाय असं म्हणत फोन ठेवला. आई, अगं असं काही नाही, आनंदाच्या ओघात चुकून काहीतरी बडबडलो बहुतेक मी. रेश्मा त्यावर म्हणाली, आई चुकून नाही होत असं बरं का. मनात असतं तेच ओठावर येतं. दादाला प्रचितीताई जाम आवडते, मी बघितलं ना सगळं स्वतःच्या डोळ्यांनी. अजिंक्य म्हणाला, काहीही काय बडबड करते ग तू रेश्मा. आई असं काही नाही. आई त्यावर म्हणाली, हे बघ अजिंक्य, ती खूप गोड मुलगी आहे, पण आपल्या आणि त्यांच्या परिस्थितीत खूप तफावत आहे, हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. अजिंक्य त्यावर काहीही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आई सगळं समजून गेली. रेश्मा विषय बदलत म्हणाली, आई दादाला गावात सगळ्यांनी बघितलं असेल ना ग टीव्हीवर, किती भारी, सगळं प्रचितीताईमुळे झालं. दादा अभिनंदन बरं का. अजिंक्यने नुसती स्माईल दिली. आई त्यावर म्हणाली, अजिंक्य आज आबा असते तर किती अभिमान वाटला असता त्यांना तुझा. तुझी मुलाखत टीव्हीवर आलेली बघून गावभर साखर वाटली असती त्यांनी. अशीच प्रगती कर बाळा. आईचे बोलणे ऐकून अजिंक्य भावनिक झाला. तितक्यात अजिंक्यला प्रचितीचा मेसेज आला, तू भावनेच्या भरात जे बोललास ते मला जाम आवडलं. त्याच्या मनात लगेच विचार आला, म्हणजे प्रचितीला सुद्धा मी आवडतो. अजिंक्य आता द्विधा मनस्थितीत सापडला होता. एकीकडे प्रचितीचा मेसेज वाचल्यावर झालेला आनंद आणि दुसरीकडे आईचे बोलणे. तो एकटाच नदीकाठी जाऊन बसला, त्याच्याच विचारात मग्न. जरी दोघांचं एकमेकांवर प्रेम असलं तरी या नात्याला बहुतेक इथेच थांबावं लागेल असा काहीतरी विचार करून त्याने डोळे घट्ट मिटले. तिच्या आठवणीने नकळत अश्रू ओघळत गालांवर ओघळले. मनातच तो पुटपुटला, का आलीस प्रचिती माझ्या आयुष्यात? खुश होतो मी माझ्या विश्वात. एका आठवड्यात तुझ्यात इतका कसा काय गुंतलो खरंच मला कळत नाहीये प्रचिती. नको होतो तू इकडे यायला. तितक्यात प्रचितीचा फोन आला. त्याने बघूनही फोनला काही उत्तर दिले नाही. तिचा लगेच मेसेज आला, अजिंक्य काय झालंय, फोन रिसीव्ह कर ना प्लीज. आता त्याला प्रचितीसोबत काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्याचा टीव्हीवर आलेला इंटरव्ह्यू बघून बरेच जण अभिनंदन करायला त्याच्या घरी आले. फोन केला पण तो सगळ्यांशी नेहमीप्रमाणे मोकळा बोलत नव्हता. चेहऱ्यावर कसंबसं हसू आणत सगळ्यांना सामोरे जात होता. रेश्माने त्याची अवस्था ओळखली. तिच्या मनात विचार आला, आपण उगाच आईला दादाचं गुपित सांगितलं. अजिंक्य फोनला काही उत्तर देत नाही म्हणून इकडे प्रचिती अस्वस्थ झाली होती.
तिची उगाच चिडचिड व्हायला लागली. अशातच काही दिवस निघून गेले, पण प्रचिती फार अपसेट राहायची. तिच्या मॉम डॅडला तिचे बदललेले वागणे बघून काही कळत नव्हते. प्रचितीसोबत आता नीट बोलायला हवे, तिच्या मनाची अवस्था समजून घ्यायला हवी, असं म्हणत मॉम तिला म्हणाली, प्रचिती, काय झालंय? तू हल्ली फार वेगळी वागते आहेस, काही प्रॉब्लेम आहे का? प्रचिती त्यावर म्हणाली, मॉम, तू खरं बोलत होतीस. आय थिंक आय एम इन लव्ह विथ मिस्टर अजिंक्य. मॉम म्हणाली, काय? प्रचिती, पण तू म्हणाली होतीस ना तुमच्यात असं काही नाही, तुमची फक्त ओळख एका आठवड्याची. इतक्यात प्रेम होतं का खरंच? प्रचिती त्यावर म्हणाली, मला सगळं कळतंय मम्मा, पण आय मिस हिम. तो खरंच खूप वेगळा आहे. त्याचा सहवास ना मला न विसरता येणारा आहे. आणि प्रेम काही ठरवून करतात का? माझे किती मित्र आहेत इकडे, त्यात काहींनी मला तर प्रपोज पण केलं, पण मला असं आधी कधीच कोणाविषयी वाटलं नाही. खरं सांगू मम्मा, त्याच्याही मनात माझ्याविषयी काहीतरी नक्कीच आहे, पण तो बोलत नाही. कदाचित त्याला भीती वाटते. त्या दिवशी टीव्हीवर त्याचा इंटरव्ह्यू आला ना, त्यानंतर मी त्याला लगेच कॉल केला. तो खूप आनंदात होता. भावनेच्या भरात लव्ह यू म्हणाला. मला खूप छान वाटलं, पण त्याला कदाचित अपराधी भावना आलेली मनात. नंतर माझ्याशी बोलायचं बंद केलंय त्याने, म्हणून चिडचिड होते माझी. मॉम म्हणाली, प्रचिती, अगं पण भविष्याचा विचार कर. तू आयुष्यभर कशी राहू शकणार तिथे? हे सगळं क्षणिक सुख असतं. तुला सवय नाही आहे त्या वातावरणाची. प्रचिती म्हणाली, मॉम, तूच म्हणतेस ना गं, खरं सुख हे पैशाने विकत घेता येत नाही. प्रेम आणि आपली माणसं सोबत असली तर कुठल्याही परिस्थितीत आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो म्हणून. मुंबईत किंवा कुठल्याही मोठ्या शहरात राहणारा मुलगा शोधून मी लग्न केलं आणि आमचं नाही पटलं तर मग काय? मॉम म्हणाली, प्रचिती, तू इतकी मोठी झालीस हे कळालंच नाही ग मला. पण माझं मन अजूनही मानत नाहीये. मुळात तू अशा प्रकारे कोणाच्या प्रेमात पडशील हे पटतच नाहीये मला. डॅड आले की बोलूया नीट. प्लीज अशी उदास राहू नकोस. प्रचितीच्या मॉमला सगळं ऐकून फार संताप आला. रात्री घडलेला प्रकार मॉमने डॅडला सांगितला. तेव्हा त्यांनाही जरा विचित्र वाटले, पण प्रचिती अजिंक्यकडे जाऊन आल्यापासून तिची बदललेली वागणूक त्यांना आधीच कळाली होती. डॅड म्हणाले, मला वाटतं प्रचितीची निवड ही योग्यच असेल. ती हुशार आहे, समजूतदार आहे. तेव्हा डोळे मिटून तर ती कोणावर विश्वास ठेवणार असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न तिच्या करिअरचा, ग्रामीण भागात राहण्याचा, पण याचा सुद्धा काहीतरी विचार तिने केला असेलच. मी प्रचितीसोबत बोलतो. तिला काही हो नाही म्हणण्याआधी आपण आधी अजिंक्यला भेटायला त्याच्या गावी जाऊ. तिथे राहून सगळं बघू, नंतर काय ते ठरवू. ठीक आहे म्हणत मॉम झोपली. डॅड प्रचितीच्या खोलीत गेले तर ती लॅपटॉपवर काहीतरी करत होती. प्रचिती, बेटा झोपली नाहीस अजून? डॅड, तुम्ही? हो, जरा बोलायचं आहे तुझ्याशी. बोला ना डॅड. तू काय ठरवलं आहेस करिअरविषयी, भविष्याविषयी? डॅड, भविष्य म्हणाल तर अजिंक्य. करिअर तर माझं ठरलं आहे, मला प्रोफेसर व्हायचंय. अजिंक्यसोबत लग्न केलं तरी ते शक्य आहे. तो जिथे राहतो त्या जिल्ह्यात मोठे कृषी विद्यापीठ आहे. तिथे नोकरीची संधी नक्कीच आहे. माझी आवडसुद्धा आहे त्यात. आता तरी मला इतकंच कळतंय, पण मॉमला हे मान्य नाहीये ना. डॅड म्हणाले, प्रचिती, आपण पुढल्या आठवड्यात अजिंक्यकडे जाऊया. तिथे काही दिवस राहून अजिंक्यला भेटून नंतर काय ते ठरवायचं, ओके? पण जर आम्हा दोघांना काही प्रॉब्लेम वाटला तर मात्र अजिंक्यला विसरावे लागेल तुला. ते ऐकताच प्रचितीने रडतच डॅडला मिठी मारली आणि म्हणाली, ओके डॅड, प्रॉमिस. तर आता पुढे काय होणार हे आपण ऐकूया पुढल्या भागात. तर कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.